एक चुकीचं वळण आणि 20,000 लिटर पेट्रोलने भरलेला टँकर थेट पलटी. पेट्रोलचा सडा आणि गावकऱ्यांची धावपळ. पण सुदैवाने मोठा अनर्थ टळला. करंजी घाटातील अपघाताने पुन्हा एकदा या रस्त्याच्या धोक्याची जाणीव करून दिली आहे. मंगळवार दिनांक 15 एप्रिल सकाळी 8:30 वाजता अहिल्यानगर पाथर्डी महामार्गावरील करंजी घाट. मुंबईहून परभणीकडे 20,000 लिटर पेट्रोल घेऊन निघालेला टँकर माणिक पीरबाबा दर्ग्याजवळील वळणावर आला आणि ब्रेक फेल झाले. टँकरचा तोल गेला आणि वाहन पलटी झालं. चालक मकबूल पठाण राहणार परभणी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. टँकर पलटी होताच रस्त्यावर पेट्रोलचा अक्षरशः सडा पडला. ही माहिती समजताच आजूबाजूच्या गावातील लोकांनी घटनास्थळी गर्दी केली. अनेकांनी डबे, बाटल्या, भांडी घेऊन पेट्रोल भरायला सुरुवात केली. पण हे करताना ते एक गोष्ट विसरले, ती म्हणजे पेट्रोल. एक ठिणगी सुद्धा लागली असती तर संपूर्ण गाव होरपळला असता. सुदैवाने वेळेत पोलीस आणि महामार्ग पथकाने हस्तक्षेप केला, लोकांना थांबवलं आणि सुरक्षित अंतरावर हलवलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाचे 2 बंब पोहोचले. पेट्रोल गळतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. या अपघातामुळे वाहतूक सुमारे 2 तास ठप्प होती. पण पोलीस, अग्निशामक दल आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या समन्वयामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. करंजी घाटातील वळणांवर याआधी अनेक अपघात झाले आहेत, परंतु आजचा प्रकार फक्त एक इशारा नाही तर गंभीर प्रश्न विचारतोय. या मार्गावर पुरेशी सुरक्षा यंत्रणा का नाही? टँकर सारख्या धोकादायक वाहनांची तपासणी वेळेवर होते का? आणि सर्वात महत्त्वाचं, अशा प्रसंगी पेट्रोल गोळा करणाऱ्यांची मानसिकता कधी बदलेल? तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.